मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले, सर अख्ख्या YouTube वरती डॉक्युमेंटचे व्हिडिओ चालू आहे, ती नोटीस आली पूर्ण YouTube वरती तेच चालू आहे, तुम्ही का व्हिडिओ बनवला नाही? प्लीज कृपया करून व्हिडिओ बनवा. आणि तुम्ही जो व्हिडिओ सांगता आमचा तुमच्यावर विश्वास आहे. इतक्या जणांचे कॉल आले, काहींचे उचलले गेले नाही मित्रांनो, कारण की डॉक्युमेंट मध्ये इतक्या काही प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांचे, माझे प्रिय विद्यार्थ्यांचे, आणि डॉक्युमेंटची तारीख पण ते देऊन गेलेली अमरावती वाल्यांची. मग सर काय कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित समजून सांगा प्लीज. इतके काही रिक्वेस्ट होत्या, म्हटलं चला माझ्या प्रिय मित्रांसाठी मला व्हिडिओ घ्यावाच लागेल, कारण की मी 2-3 दिवसापासून बोललो होतो की तुम्हाला डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकेल मित्रांनो. पण का की ऑफिशियली असं होतं ऐकण्यात की ऑफिशियली डिक्लेअर होणार आहे की कशा कशा पद्धतीने डॉक्युमेंट लागणार आहेत, म्हणून म्हटलं थोडं थांबून घेऊ, कारण की बनवण्यापेक्षा डायरेक्ट प्रॉपर असेल आणि प्रूफ असेल, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट स्पष्ट सांगता येईल किंवा बोलता येईल. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल वनरक्षक भरतीबद्दल आता सध्या पहिले डॉक्युमेंट आणि शारीरिक चाचणी घेणार आहेत, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट. आता फिटनेस सर्टिफिकेट बद्दल बी भरपूर काही डाऊट आहेत माझे विद्यार्थी मित्रांना. फिटनेस सर्टिफिकेट बद्दल सर ते कुठे घ्यावं लागतं, कुठल्या दवाखान्याचं लागतं, काय इथून आहे, कारण ते पण खूप IMP कसं काढलं गेलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ जेवढे पण असतील माझे प्रिय मित्र, हा पूर्ण व्हिडिओ बघायचा. काय नाही 10-15 मिनिटं तुझ्या समोर घेत आता, कारण की 10-15 मिनिटं खूप IMP आहेत, कारण की याचा पूर्ण अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. मग दादांनो लक्ष द्या, तुम्ही पाहिलं असेल कारण की वनरक्षक डॉक्युमेंट कोणते लागतात, हे सर्वात IMP सध्या सर्वात चर्चेत आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे, कारण की मी आधीही बोललो होतो. आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे वनरक्षक भरतीचं डायरेक्ट स्टार्ट पासून तर अजून पण तुमची साथ सोडत नाहीये, आणि जोपर्यंत तुमचं सिलेक्शन पक्का होत नाही तोपर्यंत तुमची साथ सोडणार पण नाही, एवढं बी कन्फर्म आहे. मग आता हे जे फोटो आहेत दिसतात का प्रिय मित्रांनो, हे फोटो इकडे बघा, हे फोटो आहेत ना, लेखापालवाले आहेत ना, लेखापाल आणि सर्वेक्षक, त्यांना तिथं डॉक्युमेंट चेकिंगला गेले होते का, तिथं हे लावले सांगितलेलं होतं सेम या पद्धतीने दिसत असेल तुम्हाला. सर्व दाखवणार आहे मी, बघा माझे प्रिय मित्रांना याच्यातलं मी सर्व दाखवतो कशा कशा पद्धतीने हे हा तिथं होतं. प्रिय मित्रांनो लक्ष द्या, हे बघा हे त्यांनी लावलेलं होतं त्या जागेवरती की आम्हाला अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट अरेंजमेंट करून द्या ह्या पद्धतीने. मग तर लक्ष द्या, आपण त्यांचं ते अमरावतीवाल्यांकडे जाऊ, त्यांनी काय म्हटलेलं आहे. सर्वात पहिले आपण आता यांचं काय कशा पद्धतीने माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी चेकिंग पण करून आलं डॉक्युमेंट. त्या जन्म तारखेचा पुरावा, आता तिथं अमरावतीवाल्यांनी पण सांगितलेलं आहे, तिथं व्यवस्थित समजून सांगतो. कारण इथं काय काय ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आता इथं बऱ्याच जणांची ही प्रत हरवलेली असं म्हणतायत, मला कॉल खूप आलेले आहेत. त्याच्यानं जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास, मग जात प्रमाणपत्र लागतंच. नॉन क्रिमिनल हे सर्वात IMP विषय प्रिय मित्रांनो, नॉन क्रिमिनलचा सर्वात IMP विषय आहे. मी तुम्हाला ते पुढे समजून सांगतो काय कशा पद्धतीने. सामाजिक व समांतर आरक्षण लागू, म्हणजे बरोबर तुम्ही जर आरक्षण वापरत असेल, भूकंपग्रस्त या त्या प्रकल्पग्रस्त, जात वैधता प्रमाणपत्र, आता हे कंपल्सरी नाहीये, याच्या जागेवर तुमचा जातीचा दाखला तरी पाहिजे, किंवा हे कॅस्ट व्हॅलिडिटी काढायला आदिवास डोमोसाईल, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन हे तुम्हाला नाहीये, हे त्यांना होतं. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे बी IMP आहे. तुम्ही अपलोड केलेले फॉर्म भरताना कुठलं काय अपलोड केलेले या पद्धतीने तिथं हे असे बघा, हेच दिलं स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी, याच्यापैकी एक काहीतरी, पासपोर्ट साईज कलर फोटो, वरील कागदपत्रांचा छायांकित संच स्वसंक्षित करून, म्हणजे स्वतःची साई करून, सर्व एकदम तुम्हाला बंच एकदम क्लिअर. मी सांगेल तुम्हाला प्रिय मित्रांनो, जेव्हा डॉक्युमेंट राहील ना, तुम्हाला कसंच बंच बनवून घेऊन जायचं आहे एकदम स्पष्ट सांगेल. मग आता त्याच्यानंतर मी हे बनवलं होतं, मी आपण टेलिग्रामला पण टाकलेलं बघा, मी हे टेलिग्रामला पण टाकलंय की दादांनो 12वीचा दाखला, बोनाफाईड, डोमोसाईल, नॅशनॅलिटी, लहान कुटुंब प्रमाणपत्र. आता इथं थोडंसं बोलू आपण, लक्ष द्या, दिसत असेल तुम्हाला, याच्यावर बोलू थोडंसं. तर सर्वात म्हणजे प्रिय मित्रांनो 12वीचा दाखला, आता सर्वात पहिले असं झालेलं आहे 12वीचा दाखला, काहींचा 12वी नंतर ग्रॅज्युएशन कुठे ऍडमिशन आहे, 13 FY ला, SY ला, TY ला, काहींच्या ग्रॅज्युएशनला, त्यांच्याकडे दाखला नाही. मग तुम्ही काय करा, तिथं बोनोफाईड घेऊ शकतात, भेटेल कॉलेजकडून बोनोफाईड भेटेल. काही ना काही त्यांना प्रूफ द्यायचा आपल्याला, फक्त की जिथं प्रूफ द्यायचा आहे की तो आपलं वय किती, जन्म कधी, हा प्रूफ द्यायचा आहे. म्हणून घाबरू नका, याच्याबद्दल रिजेक्ट होणार नाही. तुमच्याकडे कुठला तरी एक प्रूफ घ्या, तो एक तुमचं डोमोसाईल. आता इथं बघा डोमोसाईल ऑब्लिक नॅशनॅलिटी, आता सर्वात पहिले प्रियमित्रांकडे, माझ्या काही प्रियमित्रांकडे डोमोसाईल आहे, नॅशनॅलिटी नाहीये, एकदम कन्फर्म आहे. मग त्यांनी काय सांगितलं, एक तर डोमोसाईल द्या, एक तर नॅशनॅलिटी द्या. पण ज्यांचा असेल आता तर तुम्ही नॅशनॅलिटी काढायला टाकून द्या,
100% काढायला टाकून द्या प्रिय मित्रांनो. तरी डोमोसाईल आणि महिला आरक्षण प्रमाणपत्र बघा, लक्ष द्या. आता हे तिथं म्हटलेलं नाही, पण जे लेडीज असतील तुम्ही काढू शकतात, कारण की येणारी पोलीस भरती पण आहे आता, त्याला पण लागणार आहेत. हे अंशकालीन भूकंपग्रस्त, अनाथ प्रकल्पग्रस्त, हे सर्टिफिकेट IMPs आहे. हे सर्टिफिकेट IMPs आहेत. फॉर्म भरलेले प्रिंट, हॉल तिकीट. आता इथं अजून एक विद्यार्थ्याचा कॉल आला होता मला, सर माझ्याकडे हॉल तिकीटचा प्रॉब्लेम आहे, माझा हॉल तिकीट हरवलेला आहे, मग आता काय करावं. ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलू. खेळाडू सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनच पाहिजे. जर तुम्ही खेळाडू सर्टिफिकेटचं आरक्षण घेतायत प्रिय मित्रांनो, तर ते तुम्हाला व्हॅलिडच पाहिजे, तुमचं ते व्हेरिफिकेशन झालेलंच पाहिजे. त्याच्यानंतर इथे होमगार्डवाल्यांना पण ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजेलच. त्याच्यानंतर वनमजूर मधून जर तुम्ही आरक्षण घेत असाल, वनपालचं मधून आरक्षण घेत असाल, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजेलच. मग आता इथं IMP इथं येणार होता आपण. इथं सर्वात मोठा, आता इथं बैले बघू, सर्वात पहिलीकडे लक्ष द्या. दिसत असेल तुम्हाला हे अमरावतीची साईट. मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, कारण की हे डायरेक्ट 100% प्रूफने आहे. लक्ष द्या. आता इथे सर्वात पहिले प्रत्येक तुम्ही युट्यूबला, माझे प्रिय मित्रांनी प्रत्येक युट्यूबला व्हिडिओ पाहतायत, हो मला मान्य आहे. प्रत्येक आता कसं राहत आहे, लक्ष द्या. जसे समजवण्याची मेथड, सांगण्याची मेथड आणि कशा पद्धतीने चालतंय ते बी, कारण की बरेच विद्यार्थी घाबरून पण गेलेत. हे जेव्हा आले ना, हे घाबरून पण गेलेत. इथं एक ST कॅटेगरीचा मुद्दा एकदम खतरनाक आहे. तिथे त्यांनी डायरेक्ट कास्ट व्हॅलिडिटी त्यांना अनिवार्यच आहे असं सांगितलेलं डायरेक्ट. मग आता सर्वात पहिली बघा अमरावतीचं, हे तुम्ही आता सर्वांनी आता वाचलेलंच आहेत, काय कशा पद्धतीने हाके तुम्ही हुशारच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही माझे प्रिय मित्रांनो. हे तुम्हाला संकेतस्थळावर जाहिरात, ही तर डायरेक्ट वनरक्षक भरती प्रक्रिया 2023. मग इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी, इकडे बघा, कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी, त्याला म्हणतात फिटनेस सर्टिफिकेट. लक्ष द्या. त्याच्यानंतर ते 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान करण्यात येईल. हे तुम्हाला सर्वांनी वाचलेले, रीड केलेले. तुम्हाला IMP आहे ते डॉक्युमेंट बद्दल बोला सर आम्हाला, कारण की आमचं डॉक्युमेंटचं खूप टेन्शन येत आहे. ते तपासणीचं स्थळ ते तुम्हाला सांगितलेलं अमरावतीवाल्यांनी, जिथं ज्याचं प्रत्येक जिल्ह्याचं. आता बघा, हे मी नंतर अजून एक गोष्ट क्लिअर करायची मला, कारण की माझ्या महाराष्ट्रातून जे प्रिय मित्र आहेत त्यांना खूप काही अडचणी येणार आहेत आता पुढे, त्या पण गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. त्याच्यानंतर हे तुम्हाला दिलेले तुमचं धाव चाचणीचा कालावधी पण दिलेला आहे, 30 जानेवारी तर 3 फेब्रुवारी. लक्ष द्या. म्हणजे त्यांनी बरोबर ते जे आपण जे म्हणत होतो का सर अजून लिस्ट का पडत नाही, लिस्ट का येत नाही, तर त्यांचं नियोजन चालू आहे. कशा पद्धतीने कुठं घ्यायचे, कुठे काय ग्राउंड घ्यायचे, कशा व्यवस्थेने अटेंडन्स किंवा काय, आणि ते एकदम परफेक्ट कार्यक्रम करतील, त्याच्याबद्दल वाद नाही. त्याचा वेळ बी बघा तुम्ही, वेळ पण काय दिलं, सकाळी 6 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे विचार करा तुम्ही, 11 तास त्याच्यात फक्त कंटिन्यू तुमचं ग्राउंड, कारण की विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. मग सरजी आता हे डॉक्युमेंट बद्दल बोला प्लीज. आता हे डॉक्युमेंट बद्दल आपल्याला एकदम IMP आहे. बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट हरवलेले आहेत, हो. आणि एवढं पण सांगतो प्रिय मित्रांनो, डॉक्युमेंट चेकिंग एकदम कडक होईल, कारण की विद्यार्थी संख्या खूप आहे. तर ते अजिबात ऐकणार नाही, तुम्हाला स्पष्ट आणि सरळ रिजेक्ट मारतील. म्हणून डॉक्युमेंटसाठी आताच सावधान व्हा, व्यवस्थित बंच म्हणून ठेवा, कारण की एवढ्या दिवसाची मेहनत आहे. तर माझ्या प्रिय मित्रांची मेहनत आहे, तर ती वाया जायला नको. तर इथं सर्वात पहिले धाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक वन विभागाच्या साईटवरती तुम्हाला दिसणार आहेत संबंधित. मग आता इथे संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त न होऊ शकल्यास नजीकच्या वन परिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे इथं पण सांगून दिलेलं, जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला प्रिय मित्रांनो, तर तुम्ही तिथल्या शेजारच्या वन विभागाच्या ऑफिसला जाऊन भेट द्या, 100% द्या. त्याच्यानंतर आता इथे बघा डॉक्युमेंट काय लागतायत. सर्वात पहिले IMP आहे प्रवेशपत्र. आता या प्रवेशपत्र बद्दल बऱ्याच जणांचे प्रवेशपत्र हरवलेले आहेत. मग मी विचारलं, मला कॉल आले, म्हटलं प्रवेशपत्र हरवलं, मग तुझ्याकडे फोटो असेल, सर मोबाईल सॉफ्टवेअर हे झाला, डेट झाला, त्याला सॉफ्टवेअर मारलं, म्हणजे काहीच नाही पुरावा. आता काय करावं सांगा बरं. आता साहजिक आहे, ते आपली चुकी आहे, नक्की 100% चुकी आहे. पण याच्यावर बी काहीतरी मार्ग, काहीतरी विनंती याच्यावर होईल की याच्याने आम्हाला बाहेर काढू नका, याच्यावर काही ना काही मार्ग निघेल, करू त्यासाठी पण आपण प्रयत्न. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, हे IMP आहे. आता परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र कोणतं सर,
जे तुम्ही परीक्षा केंद्रावर गेलं का आपल्याकडे भरपूर ओळखपत्र आहेत, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बरोबर आहे की ड्रायव्हिंग लायसन आहे, जे तुम्ही दिलं होतं ना ते तुम्हाला द्यायचं का ते तुम्हाला चेक करतील ना की तूच विद्यार्थी आहे का. त्यासाठी जे तुम्ही परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट ओळखपत्र दिलं होतं ते ओळखपत्र तुम्हाला घेऊन जावं लागेल. त्याच्यानंतर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची पावती एकदम IMP तुम्ही ऑनलाईन जी पावती चलन भरलं होतं त्याची पावती तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, आता इथं शैक्षणिक पात्रतामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी संबंधित जाहिरात नमूद केल्याप्रमाणे वयोमर्यादेबद्दल दाखला, आता इथं स्पष्ट म्हटलं बघा, जन्म दाखला बी चालेल, माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला चालेल, जिथे जेवढं तुम्हाला फक्त जन्माचं नोंद सापडली पाहिजे, प्रूफ सापडला पाहिजे, हे IMP आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात आवश्यक जे आरक्षण वापरतोय भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हे सर्व तुम्हाला लागणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित पाहिजे असते. त्याच्याने जात इथं बघ इथं IMP आहे, जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे याला कास्ट व्हॅलिडिटी, याला कास्ट प्रमाणपत्र म्हणतात. यात ऑब्लिक मारलंय, याच्यापैकी एक पाहिजे, नंतर कास्ट व्हॅलिडिटी नसेल बी तर बाकीच्या वाल्यांना OBC वाल्यांना हे जे SC असतील यांना तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी काढावं लागेल. आणि नक्की ते तुम्हाला नंतर काढता येईल, कारण कास्ट व्हॅलिडिटी लगेच भेटत पण नाही, खूप त्रास देतात ते, कारण की आपल्या व्यवस्था जशी आहे की आपल्याला कुठल्याच गोष्टी सहज भेटत नाही. मग त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यामुळे डोमोसाईल अधिवास प्रमाणपत्र हे प्रत्येकाकडे जायचं पाहिजेलच, हे पाहिजेलच तुमच्याकडे. यस, आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे इतकं IMP, इथं IMP म्हणा नॉन क्रिमिनलला. आता बऱ्याच जणांचं तुम्हाला खोटं नाही सांगितलं, लक्ष द्या, काहींना व्हिडिओचा राग पण येईल किंवा काहींना वाईट पण वाटेल, पण यार नाही, पहिलेपासून RS अकॅडमी सत्यच काम करत आली म्हणून तर आज 21,000 पोहोचली आहे. ते बी त्यांना माहिती आहे ग्राउंड लेवल पर्यंत जाणारा माणूस आहे, फिरणारा माणूस आहे. उद्यापासून तुम्हाला अजून मी टेस्ट पण दाखवणार आहे, सत्य परिस्थिती ते बी बोलतो नंतर. काय घाबरू नका की सर 100+ माझ्याकडे 80 पैकी 80 आहे, कळेल, थांब वेळेवर कळेल, एवढं सोपं नाहीये, ते सर्व सांगतो. हे नॉन क्रिमिनल जेव्हा फॉर्म भरलाय तेव्हा पाहिजेलच. सर नॉन क्रिमिनलची पावती होती, हा पावती तरी पाहिजे तुम्ही फॉर्म हा नॉन क्रिमिनल काढायला, कारण काही नॉन क्रिमिनल लेट येतात, पावती तरी पाहिजे नॉन क्रिमिनलची. हो यस, फॉर्म भरायच्या आधीच. त्याच्यानंतर इथं EWS ला, इथं बघा सक्षम EWS ला लागू असल्यास प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आता इकडे लक्ष द्या, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला काय नाही, हे भरू शकतात तुम्ही, तिथं आहे त्यांच्याकडे साईटवरती जाऊन ते तुम्ही भरून त्यांना देऊ शकतात, काय अडचण नाही, याच्याबद्दल काहीच नाही. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्ही फॉर्म भरताना पण भरलेलं असेल, हो अर्जाच्या वेळेस पण भरलेलं आहे. आता इथं अजून एक मुद्दा आहे, लहान कुटुंब काहींनी काय केलं, त्यांनी इथं म्हटलेलं बघा परिशिष्ट 3 प्रमाणे त्यांनी काय केलं, काहींनी दुसऱ्या याचेच भरलेले, म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रच भेटलं पण वनरक्षक साईटवरून न घेता दुसऱ्या साईटवरून घेतलेलं आहे आणि तिथून ते टाकलेलं आहे. आता ते तुम्ही एक काम करते, काही कन्फर्म सांगू शकत नाही झालेलं, पण तुम्ही दोघी घेऊन जा तिथं की सर असं असं झालेलं आहे, आमच्याकडे हे पण आहे महाराष्ट्राचं ना, आम्ही ते अपलोड करताना हे दिलं होतं, हे पण आहे. यस, त्याच्यानंतर हे इथं जास्त हा मुद्दा जास्त मला जरा ह्या मुद्द्याबद्दल 100% काहीतरी बोलावंच लागणार आहे, कारण हा मुद्दा इतका खतरनाक आहे. लक्ष द्या माझे प्रिय मित्रांसाठी, मी केव्हा बी IMP आहे केव्हाही वेळ लढायला तयार आहे. इथं डायरेक्ट म्हणतं अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य आहे. हा शब्द लय जबरदस्त शब्द आहे, अनिवार्य म्हणजे यांना कंपल्सरी आहे. मला ST कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांचा बी कॉल आला, सरजी आमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, मग काय करावं. मग आता कास्ट व्हॅलिडिटी नाही, मग तुम्ही आता त्यासाठी अजून मी बी कन्फर्म बोलत नाही, पण त्याचं एकदम कन्फर्म माहिती घेऊन सांगतो. काहींनी आता काढायला लागून जा, काहींचं अजून 15 दिवस 8 दिवस, हे वनवृत्तवाला अमरावतीवाल्यांचं बाकींचं अजून आलेलं नाही, 10-15 दिवस. जिथे एखादा असेल कास्ट व्हॅलिडिटी काढणारा त्याला म्हणा काही कर, पैसे थोडे जास्त घेऊन लवकरात लवकर ती कास्ट व्हॅलिडिटी काढण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्या ते बरोबर. सर मग अजून एक प्रश्न आहे की सर जर कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकून दिली, ती पावती घेऊन गेले तर चालेल का? राईट, तो बी एक प्रश्न आहे नाही का, त्याच्यावर बी अजून कन्फर्म नाही सांगू शकत, पण नक्कीच तुम्हाला लवकरच कळवेल मी की हा दादा ते चालेल का नाही चालेल. यस, हे तुम्हाला ST वाल्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास तोच तसेच प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यावाच लागेल. त्याच्यानंतर आधार कार्ड, हो यस ते सर्वांना माहिती आहे. आता वरील भरती प्रक्रियेमधील अद्ययावत होणाऱ्या या महाराष्ट्राच्या साईटवरती भेटेल, फॉरेस्ट साईट
तिथं अमरावतीचं दिलेलं आहे. आता इथंपर्यंत तुम्हाला मी हे तुम्ही अख्खा युट्यूबला बी ऐकलेलं आहे, पण आता इथं लक्ष द्या. आता IMP लक्ष द्या. हे झालं आपल्याला हे एवढं डॉक्युमेंट आहे. यस, डॉक्युमेंटच्या तुम्ही साक्षऱ्या वगैरे बंच बनवून आपण एकदम रेडी राहू. टेन्शन घेऊ नका. डॉक्युमेंट बद्दल मी सांगेल. आता मला एक सर्वात IMP मुद्दा सांगायचा आहे. तो आहे की आता अमरावतीचं आलेलं आहे. अमरावतीला फॉर्म भरलेला असेल बाहेरच्या जिल्ह्याने, खूप लांबचा विद्यार्थी असेल किंवा मी माझ्या नाशिकचं पकडतो. नाशिकला फॉर्म भरलेला आत्ताच मला तो जस्ट साताऱ्याहून कॉल आलेले आहेत, काही सोलापूरहून कॉल आलेले आहेत, काही नांदेडहून कॉल आहेत की सर आमचं नाशिकला आहे, तिथं राहण्याची किंवा आम्हाला माहिती नाही नाशिकमध्ये काय आहे, कशा पद्धतीने कुठं काय होईल, तुम्ही काय कृपया करून मदत करणार का? यस, मी मदत करेल. माझ्या नाशिकमध्ये जेवढे पण येतील त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. एक मी ग्रुप बनवतो की नाशिकला कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचं इथं डॉक्युमेंट होणार आहे, कारण की ते डॉक्युमेंट 3-4 दिवस 4-5 दिवस चालणार आहे. तर आपलं तारीख काय तर त्यांना ते एक रात्र किंवा एक दिवस ॲडजस्ट करावंच लागेल. काही ना काही नवीन विद्यार्थ्यांना किंवा काहींना माहीतच नाही इथलं काय कशा परिस्थितीने, मी त्याचं व्यवस्थित अरेंजमेंट करतो पहिले, मग तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. नक्की पण मी मदत करेल एवढं मात्र निश्चित. माझ्या परीने जेवढं मदत करता येईल तेवढी नक्कीच मदत करणार होईल. आता जेवढे बी आहेत अजून ठाण्याला सर्वात जास्त आहेत, तिथं पण मी ठाण्याला माझा मित्र आहे, ते संकल्प करिअर तुम्ही बघा व्हिडिओ पाहिलेत आहे, ते आमचे खास मित्र आहेत, खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत. त्यांना पण मी कॉल करून आम्ही त्यांना पण भेटणार आहोत आणि त्यांना पण सांगेल की सर बाहेरचे विद्यार्थी येतील, त्यांना आपल्याला काहीतरी हेल्प करावं लागेल, कारण की या विद्यार्थ्यांमुळे आपण मोठे आहोत, तर आपण त्यांना मदत करावंच लागेल. ते नक्कीच करतील. त्यांना पण मी ठाण्याचा बी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. इतर जिल्ह्यावाले जेवढे पण कॉन्टॅक्टचे असतील, युट्यूबर असतील, त्यांना तुम्ही सांगा दादांनो तुम्ही आमच्यासाठी एवढे व्हिडिओ, आमच्यासाठी डॉक्युमेंट, आमच्यासाठी वेळेवर माहिती पुरवतात ना, आता ही बी मदत करा म्हणा की तुमच्या जिल्ह्यात आम्ही येतोय, तर तुमच्या जिल्ह्यात जेवढे पण असतील तेवढी मदत करा. नक्की त्यांना रिक्वेस्ट करा, कारण की तुम्ही अपडेट देतात ना, तशी एवढी आम्हाला हेल्प करा. आमच्याकडनं चार्जेस घ्या, जे राहायचे ते खायचे चार्जेस घ्या, फक्त तिथं आल्यावर मदत करा की कुठं काय कसं कुठून कुठंपर्यंत जायचंय, एवढ्या गोष्टींचं ही मदत करा. अमरावतीवाल्यांना सांगा, प्रत्येक जिल्ह्यावाल्यांना. बस माझं बी विनंती आहे, जेवढे बी युट्यूबर असतील त्यांनी नक्की मदत करावी प्रिय मित्रांना, कारण की बाहेरच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं प्रॉपरचा. संभाजीनगरवाले असतील, संभाजीनगरवाल्यांनी पण मदत करा. संभाजीनगरवाल्याला जिथं असतील प्रॉपर त्यांनी मदत करा, कारण की संभाजीनगरचे अनुभव मला खूप खराब आलेले आहेत, त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण संभाजीनगरवाल्याकडे भरपूर मी ग्राउंडसाठी प्रयत्न केला, पण मला व्हिडिओ काय तिथं भेटलाच नाही. होईल मला नाही तुम्ही द्या, पण मी येतो तरी पण त्यांचं काही रिस्पॉन्स, म्हणून तिथं बी संभाजीनगरवाले जे अकॅडमीवाले असतील त्यांना करा मदत करा. अकॅडमी आपण चालवतोय तर तुमचं बी काम आहे यार थोडंफार मदत करणं त्या विद्यार्थ्यांना, की तुमच्याकडे हॉस्टेल किंवा असं काही ते मदत करा, एवढं कन्फर्म आहे. मी पण माझ्या प्रयत्न करणारच आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी. जेवढं असेल ते नक्कीच आपण मी बनवेल नाशिकसाठी. जेवढे पण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बनवून आणि त्यांचं कशा पद्धतीने काय असेल, कुठं काय असेल ते मी मदत हेल्प करणार, नक्की करणार, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून डॉक्युमेंट बद्दल सर्वात पहिले टेन्शन घेऊ नका दादा, हे गोष्ट नाही म्हणून मला बाहेरच काढून देतील आणि खूपच मेजर प्रॉब्लेम असेल ना दादा तर नक्कीच बाहेर निघशील. पण यार कुठे जिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल ना तिथे नक्कीच सॉल्व्ह होईल, त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नको. म्हणून अजिबात डोक्यात आता निगेटिव्ह विचार करू नको, काय सर हे काय आता. आणि सर्वात म्हणजे एक काम कर, अजून कुठल्या तरी एका व्हिडिओवर ट्रस्ट कर, विश्वास ठेव, कारण की साहजिक आहे यार, तू 10 व्हिडिओ पाहशील, 15 व्हिडिओ पाहशील तर कन्फ्युजन होशील, कोणी असू द्या. जर माणसाला पेपरला 4 ऑप्शन असतात तर 4 ऑप्शन नसल्यामुळेच कन्फ्युजन होतं आणि 4 पैकी कुठला पर्याय निवडावा तिथं गडबड होते. जर ऑप्शन तुम्हाला एकच द्यायला असतं तर तुम्ही किंवा 2 असतात कन्फर्म, तू 10 व्हिडिओ पाहशील तर त्याच्याने काय कन्फ्युजन निर्माण होईल. म्हणून कृपया करून जास्त व्हिडिओ बघ, नक्की बघ, माझा नको बघू दादा, तू ज्या चॅनलवरती बघतो, ज्या चॅनल तुला ट्रस्ट आहे, हा हे सर मला एकदम बेस्ट माहिती देतात, त्या सरांवर ट्रस्ट कर आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने डॉक्युमेंट कशा व्यवस्थित करून ठेव. मी असं म्हणत नाही यार आपलाच व्हिडिओ बघ, कुठेही बघ, पण विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. कुठल्याही दगडावर जसा विश्वास ठेवतो तसं तू आपल्याला कुठेतरी एका जागेवर विश्वास ठेवावा लागेल, म्हणून तू विश्वास ठेव दादा. फक्त एवढंच सांगतो. उद्यापासून मी अजून जोरात काम करणार आहे, कारण की आता तारखा येऊन गेल्या आहेत. आता मी माझ्या प्रिय मित्रांना माझ्या इथून किती पोरांची तयारी कशी आहे, माझ्या इथून नाशिकमधून पोरांची तयारी कशी, मार्क कशा पद्धतीने करतायत, आणि पळसला 3च पाणी असतात, नाशिकमध्ये विद्यार्थी असा तयार होतोय तर बाहेर तसाच होणार आहे. म्हणून आणि सर्वात पहिले निगेटिव्ह काढून टाक दादा, की 100+ सर एवढे पोरं आहेत तर मग मेरिट एवढं जाईल. अरे दादा नाही दादा, जेव्हा प्रॅक्टिकल उतरतो ना तेव्हाच बोलायला काय वाटतं. मी स्वतः फिरतो ना यार, सर्वात म्हणजे मी तुम्ही युट्यूबवर भरपूर पाहिले असतील, नुसतं स्टुडिओवर जाऊन नाही बोलत,
अरे हा युट्यूबर असा आहे राहुल सर, हा ग्राउंड लेवल जाऊन तिथं पोरांचे, अरे काहीच नाही, ज्या पोरांचे 100+ मार्क आहेत, मी सांगतो 10 पोरांमधून 10 पोरांमधून एखादा पोरगा फक्त निघतो चांगल्या स्कोअरने. बाकी ज्यांचं टायमिंग, मुलांचे 20-20, 22-22, 24-24 मिनिटं टायमिंग आहेत. म्हणून डोक्यातून काढून टाक, सर्वात पहिले डोक्यात काढून टाक, निगेटिव्ह करू नका. आता निगेटिव्ह करून काय चालणार आहे? लय काही नाही, ग्राउंड बंद करून दिलेले आहेत. एमपीसीचा आत्ता विद्यार्थी ग्राउंडला लागलेत आणि तारखा येऊन गेल्यात. 15 दिवसात काय होणार आहे? एमपीएससी वाले विद्यार्थी राग, हा तुम्हाला वाटेल का राहुलचं असं का बोलतायत, पण तुम्हाला सत्य पचवा ना दादांना. हो, तुम्ही मध्यंतरी ग्राउंड सोडलं का नाही? सोडून दिलं. मी कंटिन्यू सांगत होतो माझ्या प्रेमित्रांना, ग्राउंड चालू ठेवा, ग्राउंड चालू ठेवा. नाही नाही सर, काय तुम्ही, आम्ही आता बंद करून दिलं, सोडला, ते बसून गेला आणि संपला, आता वनरक्षक भरती गेली, या अशा पद्धतीने कमेंट होत. तरी मी नाही सोडलं, मी व्हिडिओ बनवले, चालवले. आता माझ्या प्रेमित्रांना अजून अपडेट देईल. म्हणून कोणी बी नवीन असेल चॅनल ते सबस्क्राईब करून घे दादा, विश्वास तोडणार नाही नक्कीच. आज आता लेक्चर पण आपण चालू केलेले आहेत. मी बुद्धिमत्ताचे लेक्चर, आज मराठी ग्रामरचं बी लेक्चर होईल. कंटिन्यू लेक्चर पण राहतील आणि जेवढी मदत होईल तेवढी नक्कीच करणार आहे माझ्या फॅमिलीसाठी. म्हणून टेन्शन घेऊ नका, नक्कीच प्रॉब्लेम काही ना काही सॉल्व्ह होतील, काहीतरी मार्ग निघतीलच. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.